ओके, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण स्टेट्स ऑफ मॅटरमधला एक नवीन पॉईंट शिकणार आहोत, कायनेटिक थिअरी ऑफ गॅस, ज्याला आपण KTG असं म्हणतो. हे KTG तुम्ही फिजिक्समध्ये पण एकदम डिटेलमध्ये शिकणार आहोत आणि इथं केमिस्ट्रीमध्ये पण आपण डिटेलमध्ये बघतोय. तर ही जे कायनेटिक थिअरी ऑफ गॅस आहे, दिस इज 100% व्हॅलिड ऑन आयडियल गॅस. कायनेटिक थिअरी ऑफ गॅस इज 100% valid on आयडियल गॅस. आतापर्यंत तुम्ही शिकला असाल आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू NRT, म्हणजे जो गॅस बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगाड्रोज लॉ हे सगळे उभे करतो त्याला आपण आयडियल गॅस म्हणतो. आणि याच्यात आयडियल गॅसमध्ये आणखीन काही पॉईंट्स आहे ते आपण या कायनेटिक थिअरीमध्ये शिकणार आहोत. पण ही कायनेटिक थिअरीचे जे पॉईंट्स आहे, इट इज 100% व्हॅलिड ऑन आयडियल गॅस but partially valid on real gas, but partially valid on रिअल गॅस. म्हणजे रिअल गॅस याचे काहीच पॉईंट्स फॉलो करल, काही पॉईंट्स रिअल गॅस फॉलो करत नाही, म्हणून आपण म्हणतो पार्शली व्हॅलिड ऑन रिअल गॅस. तर आज आपण कायनेटिक थिअरीमध्ये शिकणार आहोत त्याचे पोस्टुलेट्स. पोस्टुलेट्स म्हणजे कायनेटिक थिअरीमध्ये काय काय पॉईंट्स आहेत ते आज आपण शिकणार आहोत. तर हा थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, म्हणून मी आधी बोर्डवर पॉईंट्स लिहून ठेवतो, नंतर तुम्हाला ते मी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो. तर लेट अस स्टार्ट विथ पोस्टुलेट्स ऑफ कायनेटिक थिअरी. ओके, सी द फर्स्ट पॉईंट. फर्स्ट पोस्टुलेट, गॅस इज मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल्स. गॅस हे स्मॉल पार्टिकल्सनी बनलेलं असतं. ते स्मॉल पार्टिकल्स काय असू शकतात? एक तर ॲटम्स असू शकतात किंवा आयन असू शकतात. ते एक तर ॲटम्स असू शकतात, एक तर ॲटम असू शकतात किंवा मॉलिक्युल्स असू शकतात. जर हेलियम गॅस असेल तर हेलियम हा नोबल गॅस आहे, तो दुसऱ्यांसंग कंबाईन होणार नाही, म्हणून आपण हेलियम ॲटम म्हणतो. आणि खूप सारे ॲटम्स किंवा खूप सारे एलिमेंट्स एकत्र आले तर त्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो. ऑक्सिजन बघा, 2 ऑक्सिजन एकत्र आले म्हणून आपण त्याला मॉलिक्यूल म्हणतो. म्हणजे पहिलं पॉईंट काय आहे, गॅसेस आर मेड ऑफ स्मॉल पार्टिकल्स. काय ते स्मॉल पार्टिकल्स? इट कॅन बी ॲटम ऑर मॉलिक्यूल. पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट बघा, मॉलिक्युल्स ऑफ सेम गॅस. सेम गॅसचे मॉलिक्युल्स आर आयडेंटिकल इन ऑल रेस्पेक्ट. बघा, सेम मॉलिक्यूल ऑफ सेम गॅस आर आयडेंटिकल इन ऑल रेस्पेक्ट. एकाच गॅसचे सगळे मॉलिक्युल्स काय असणार? सारखे असणार. इन ऑल रेस्पेक्ट म्हणजे कोणत्या रिस्पेक्टनी? त्यांचं मास सारखं असणार, त्याचं शेप सारखा असणार आणि त्यांचं साईज सारखं असणार. सो मॉलिक्युल्स ऑफ सेम गॅस आर आयडेंटिकल इन ऑल रेस्पेक्ट. हा झाला सेकंड पॉईंट. ओके, पुढला पॉईंट बघा. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. काय बघा, मॉलिक्युल्स आर कॉन्स्टंटली इन रँडम मोशन. मॉलिक्युल्स गॅसचे कॉन्स्टंटली एक रँडम मोशनमध्ये असतात, बट दॅट रँडम मोशन इज अलॉंग स्ट्रेट लाईन. ते काय म्हणतात? ते जे मॉलिक्युल्स आहे गॅसचे ते रँडमली मूव्ह होत असतात. रँडमली म्हणजे विदाउट एनी ऑर्गनायझेशन, कसं पण मूव्ह होत असतात, पण ते स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होतात. हे फक्त एक पोस्टुलेट्स आहे. याच्यातले काही पोस्टुलेट्स करेक्ट आहे, काही पोस्टुलेट्स इनकरेक्ट आहे काही गॅसेससाठी. तर इथं काय सांगितलं? मॉलिक्युल्स आर कॉन्स्टंटली इन रँडम मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. समजा हा मॉलिक्युल आहे, तो असा मूव्ह झाला आणि याची व्हेलॉसिटी काय आहे? व्हेलॉसिटी इज यू. व्हेलॉसिटी इज यू. तर या व्हेलॉसिटीचे 3 कॉम्पोनंट्स आहे. कसे 3 कॉम्पोनंट्स? एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. तर मी इथं म्हणतो यू एक्स, यू वाय आणि यू झेड. तर हा यू काय? व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटी एक वेक्टर क्वांटिटी म्हणून आपण त्याला ॲड करतो. तर मी असं लिहू शकतो, यू इज इक्वल टू यू एक्स प्लस यू वाय प्लस यू झेड. आणि तुम्ही वेक्टरमध्ये शिकणार आहात का मॅग्निट्यूड ऑफ स्पीड म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ यू
मॅग्निट्यूड ऑफ यू कसं लिहितात बघा, मॅग्निट्यूड ऑफ यू इज इक्वल टू अंडर रूट या सगळ्यांचं स्क्वेअर म्हणजे यू एक्स स्क्वेअर प्लस यू वाय स्क्वेअर प्लस यू झेड स्क्वेअर. This is magnitude of velocity, that is u. Magnitude of u is under root ux square plus uy square plus uz square. पण मी जर असं म्हटलं हा जो मॉलिक्यूल आहे याची प्रोबॅबिलिटी कोणत्या डायरेक्शनला मूव्ह होण्याची जास्त आहे, तर तुम्ही म्हणणार सगळे डायरेक्शनमध्ये. हा एक्स डायरेक्शनमध्ये पण मूव्ह होऊ शकतो, हा वाय डायरेक्शनमध्ये पण मूव्ह होऊ शकतो आणि हा झेड डायरेक्शनमध्ये पण मूव्ह होऊ शकतो. मग मी असं म्हणू शकतो का बघा, इथं लिहितो यू एक्स इज इक्वल टू यू वाय इज इक्वल टू यू झेड. यू एक्स इज इक्वल टू यू वाय इज इक्वल टू यू झेड, कारण त्या मॉलिक्यूलची कोणत्याही डायरेक्शनला मूव्ह होण्याची प्रोबॅबिलिटी सारखीच असणार आहे. आता हा मॉलिक्यूल इथं आहे तो एक्स डायरेक्शनला मूव्ह होणार का वाय डायरेक्शनला मूव्ह होणार का झेड डायरेक्शनला मूव्ह होणार, त्याची प्रोबॅबिलिटी सारखीच असणार आहे. ते कोणत्याही डायरेक्शनला मूव्ह होऊ शकतो, त्याची प्रोबॅबिलिटी सारखीच असणार. मग आपण जसं कायनेटिक थेअरी, तुम्ही कायनेटिक इक्वेशन शिकला असन, हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे वेलॉसिटीचं काय करतो आपण, स्क्वेअर करतो. कायनेटिक इक्वेशन 10th तुम्ही शिकला असन, हाफ इंटू एम व्ही स्क्वेअर. तर वेलॉसिटीचं काय करतो आपण, स्क्वेअर करतो. मग मी याचं जर स्क्वेअर केलं तर काय होईल, या अंडर रूट निघून जाईल, तर काय तयार होईल बघा, यू स्क्वेअर इज इक्वल टू यू एक्स स्क्वेअर प्लस यू वाय स्क्वेअर प्लस यू झेड स्क्वेअर. मग मी त्याला असं लिहू शकतो का बघा, यू स्क्वेअर इज इक्वल टू यू एक्स यू वाय आणि यू झेड हे सारखंच आहे. मग मी असं लिहू शकतो का 3 टाइम्स यू एक्स स्क्वेअर. बघा कारण यू एक्स यू वाय आणि यू झेड सारखंच आहे, यू एक्स यू वाय आणि यू झेड. मग असं लिहू शकतो का यू स्क्वेअर इज इक्वल टू 3 यू एक्स स्क्वेअर. ओके, हे जे इक्वेशन्स आहे व्यवस्थित ब्रॅकेटमध्ये टाकून ठेवा. आपण ज्यावेळेस कायनेटिक थेअरीचं इक्वेशन बघणार आहे तिथं आपण ते यूज करणार आहे. ओके, पुढला पॉईंट बघा, हा पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ऑल द कोल्युजन्स ऑफ गॅस मॉलिक्यूल अमॉंग देमसेल्फ अँड विथ द वॉल ऑफ कंटेनर्स इज इलॅस्टिक इन नेचर. इलॅस्टिक इन नेचर म्हणजे समजा हा बॉक्स आहे आणि याच्यात गॅस आहे, हे गॅस मॉलिक्युल्स एकमेकासंग त्याचं कोल्युजन होणार आणि त्याचं कोल्युजन कशा संग होणार, वॉल ऑफ द कंटेनर. असं वॉल ऑफ द कंटेनर संग कोल्युजन होणार. पण कायनेटिक थिअरी ऑफ गॅस काय सांगतं, ऑल दिस कोल्युजन्स आर इलॅस्टिक. कोल्युजन्स आर इलॅस्टिक म्हणजे त्यांचं जे मोमेंटम आहे, मोमेंटम आणि त्यांची जी कायनेटिक एनर्जी आहे यांच्यात देर विल बी नो लॉस. कायनेटिक एनर्जी म्हणजे स्पीड. बघा हा जो मॉलिक्यूल ज्या स्पीडनं या कंटेनरला डॅश होणार त्या स्पीडनं तो परत मागं जाणार. कारण हे सगळे कोल्युजन्स कसे आहे ते म्हटले इलॅस्टिक इन नेचर आहे, म्हणजे देर इज नो लॉस ऑफ एनर्जी. इलॅस्टिक समजतं, तिथं लॉस ऑफ एनर्जी होणार नाही. आणि त्याचं मोमेंटमची डायरेक्शन चेंज होईल पण मोमेंटम कमी होणार नाही. म्हणजे हा जो मॉलिक्यूल आहे हा या डायरेक्शनला आला मूव्ह होत असेल तर त्याचं मोमेंटम जर असेल एम व्ही स्क्वेअर, तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनला असेल त्याचं मायनस एम व्ही स्क्वेअर. मोमेंटम चेंज होईल पर देर विल बी नो लॉस इन मोमेंटम. डायरेक्शन चेंज होऊ शकते बट देर इज नो लॉस इन मोमेंटम अँड देर इज नो लॉस इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे ज्या स्पीडनं तो मूव्ह होता त्या स्पीडनं तो डॅश झाल्यानंतर सुद्धा कोणत्याही डायरेक्शनला मूव्ह होऊ द्या, त्याच डायरेक्शनला. आता समजा हे 2 मॉलिक्युल्स आले, हे डॅश झाले, तर ते कोणत्याही डायरेक्शनला मूव्ह होऊ शकतात पण त्यांची कायनेटिक एनर्जी म्हणजे त्यांचा स्पीड काय असणार आहे, सारखंच असणार आहे. कारण त्यांच्यातलं जे कोल्युजन आहे ते काय असतं, इलॅस्टिक.
According to this theory, collisions are elastic in nature, means there is no loss in momentum and there is no loss in kinetic energy. Kinetic energy means we are talking about its speed. Okay. Okay, fifth point you see, the pressure of gas is due to collision of molecules with wall of container. बघा, हा एक कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये गॅसचे मॉलिक्युल्स आहे. तर या गॅसचे मॉलिक्युल्सचं किती प्रेशर आहे हे कशावरून ठरवणार? ज्यावेळेस हे मॉलिक्युल्स या गॅसच्या कंटेनरला धडकतात म्हणजे कोलाइड होतात, तर या युनिट एरियामध्ये किती कोलिजन्स होतात. म्हणजे आपण असं लिहितो, प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. तर किती स्पीडनं ते डॅश होतात ते वॉल ऑफ कंटेनरला, त्या युनिट एरियाला, त्याच्यावरून त्याचा प्रेशर ठरला जातो. प्रेशर इज फोर्स पर युनिट एरिया. विच इज दॅट फोर्स? ज्यावेळेस हा मॉलिक्यूल या वॉलला धडकतो तो फोर्स पर युनिट एरिया, जितका फोर्स जास्त तितका त्या गॅसचा प्रेशर जास्त. मग आपण असं म्हणू शकतो बघा, कंक्लुजन, प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ कोल्युजन्स पर युनिट एरिया. म्हणजे नंबर ऑफ कोल्युजन जर जास्त झाले या वॉल ऑफ कंटेनरला तर त्या गॅसचं प्रेशर जास्त आहे, आणि नंबर ऑफ कोल्युजन्स कमी झाले तर त्या गॅसचं प्रेशर त्या कंटेनरमध्ये कमी आहे. म्हणजे गॅसचं प्रेशर कसं काउंट करतात? नंबर ऑफ कोल्युजन्स पर युनिट एरिया. कारण प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया. फोर्स कोणता? ज्यावेळेस हे मॉलिक्युल्स त्या कंटेनरला डॅश करणार तो फोर्स. मग जास्त फोर्सने डॅश झाले याचा अर्थ त्या गॅसचं प्रेशर काय जास्त आहे. ओके, सो हा पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. दॅट इज पॉईंट 5. समजला? ओके, नेक्स्ट पॉइंट, द कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस डिपेंड्स अपॉन ॲब्सोल्यूट टेम्परेचर. कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. कोणता टेम्परेचर? ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर आपल्याला केल्विनमध्ये घ्यायचं आहे, अँड नॉट ऑन नेचर ऑफ गॅस. याचा अर्थ काय बघा, समजा 30 केल्विनला 1 मोल ऑक्सिजन, 30 केल्विनला 1 मोल ऑक्सिजनची जितकी कायनेटिक एनर्जी असेल तितकीच एनर्जी 30 केल्विन 1 मोल हायड्रोजन गॅसची असेल. कारण टेम्परेचर सारखंच आहे आणि अमाऊंट ऑफ गॅस पण सारखा आहे. हा पण 1 मोल, हा पण 1 मोल, पण हा ऑक्सिजन गॅस आहे, हा हायड्रोजन गॅस आहे. पण आपण काय म्हटलंय? इट डज नॉट डिपेंड अपॉन इट्स नेचर ऑफ गॅस. कोणता गॅस आहे याच्यावर डिपेंड नाही आहे ते. फक्त त्यांचा अमाऊंट ऑफ गॅस सारखं पाहिजे आणि टेम्परेचर सारखं पाहिजे. त्याची कायनेटिक एनर्जी काय असणार आहे? सारखी असणार आहे. पण तुम्ही जर टेम्परेचर वाढवलं, तुम्ही टेम्परेचर दिलं गॅसला, तर गॅसचे मॉलिक्युल्स काय होतील? खूप जास्त स्पीडनं मूव्ह होतील, जास्त कोल्युजन होईल, म्हणजे त्याचं कायनेटिक एनर्जी वाढेल. मग आपण असं म्हणू शकतो का, कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. टेम्परेचर वाढवा, कायनेटिक एनर्जी वाढणार आहे. तुम्ही गॅसला टेम्परेचर द्या, ते गॅस जास्त स्पीडनं मूव्ह व्हायला सुरुवात होणार. समजलं? म्हणजे कायनेटिक एनर्जी इज ओनली डिपेंड अपॉन ॲब्सोल्यूट टेम्परेचर अँड इट डज नॉट डिपेंड अपॉन नेचर ऑफ गॅस. तो कोणता गॅस आहे त्याच्यावर डिपेंड नाही आहे. आपण टेम्परेचर जर दिलं तर कायनेटिक एनर्जी गॅसची काय होणार आहे? वाढणारच आहे. ओके, आतापर्यंत जे आपण 6 पॉईंट्स बघितले ते आयडियल गॅसला पण ओबे आणि रिअल गॅसला पण ओबे करतात. पण हे जे 7th आणि 8th पॉईंट आहे हे फक्त आयडियल गॅसच ओबे करतं, हा रिअल गॅस ओबे करत नाही. म्हणून हे 2 पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट आहे बघा. हे 2 पॉईंट्स फक्त आयडियल गॅसच ओबे करतात, हे पॉईंट्स रिअल गॅस ओबे करत नाही. म्हणून मी स्टार्टिंगला म्हटलो कायनेटिक थेरी इज 100% व्हॅलिड ऑन आयडियल गॅस. कारण हे 2 पॉईंट पण आयडियल गॅस ओबे करतात, पण रिअल गॅस हे ओबे करत नाही. तर हे 2 काय पॉईंट्स आहे बघू, हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर काय आहे बघा, द व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय गॅस मॉलिक्यूल इज निग्लिजिबल वेन कम्पेअर्ड टू व्हॉल्यूम ऑफ गॅस.
याचा अर्थ काय बघा, ह्या कंटेनरमध्ये गॅसचे खूप सारे मॉलिक्युल्स आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या रूममध्ये बघा, गॅसचे खूप सारे मॉलिक्युल्स आहे. तर याला म्हणजे ॲक्च्युली आपण म्हणतो गॅस ऑक्युपाईज ऑल द स्पेस अवेलेबल. गॅसला जितकी स्पेस अवेलेबल आहे तो सगळं स्पेस ऑक्युपाय करतो. मग मी याला म्हणतो व्हॉल्यूम ऑफ गॅस. व्हॉल्यूम ऑफ गॅस, या बॉक्समध्ये जितकी जागा आहे किंवा या कंटेनरमध्ये जितकी जागा आहे तेवढी जागा हा ऑक्युपाय करेल. पण मी जर हे गॅसचे हे व्हॉल्यूम ऑफ गॅस, हे गॅसला जर असं कंप्रेस केलं तर त्याचे जे मॉलिक्युल्स असणार त्याचं व्हॉल्यूम खूप कमी होणार, कारण गॅस आर हायली कंप्रेस्ड. मी सगळ्या गॅसला जर कंप्रेस करण्याचा प्रयत्न केला तर तो खूपच कमी जागा घेईल. याला आपण म्हणू व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्यूल, याला म्हणू व्हॉल्यूम ऑफ गॅस, याला म्हणायचं व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्यूल. तर व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्यूल खूपच कमी ॲज कम्पेअर्ड टू व्हॉल्यूम ऑफ गॅस. गॅसला जर मी कंप्रेस केलं तर खूप कमी जागेत तो फिट होणार आहे. म्हणून ते काय म्हणतात बघा, व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय गॅस मॉलिक्यूल. हा जो गॅस मॉलिक्यूलना जो व्हॉल्यूम ऑक्युपाय केला इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर्ड टू व्हॉल्यूम ऑफ गॅस. ओके, निग्लिजिबल असू शकतो, निग्लिजिबल म्हणजे खूपच कमी. मग ते काय कन्सिडर करतात, ते कन्सिडर करतात इट ॲज झिरो. तर शक्य आहे का ते? शक्य नाही, कारण काही ना काहीतरी व्हॉल्यूम ऑक्युपाय कराल तो. पण अकॉर्डिंग टू दिस थेरी इट इज निग्लिजिबल, मीन्स दे आर कन्सिडरिंग इट ॲज झिरो. म्हणून हे फक्त आयडियल गॅसच उभे करतात, हा रिअल गॅस उभे करत नाही. बघा, रिअल गॅस समजा तुमच्या रूममधला जो गॅस आहे जर तुम्ही तो कंप्रेस केला, काहीतरी स्पेस तर घेणार ना तो. कितीही कंप्रेस केला तर काहीतरी स्पेस घेणार. म्हणून दिस पॉईंट इज ओनली व्हॅलिड ऑन आयडियल गॅस, नॉट ऑन रिअल गॅस. Point 8, there is no intermolecular force of attraction among molecule of gas. म्हणजे मॉलिक्यूलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शनच नसतं असं ते म्हणतात. बघा, हा पॉईंट कुठून तयार केलेला आहे त्यांनी. आपण म्हणतो गॅस ऑक्युपाईज कंप्लीट व्हॉल्यूम. म्हणजे गॅसला मोठ्या रूममध्ये जरी सोडलं तरी तो कंप्लीट व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार. म्हणजे त्यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शनच बिलकुल नाही आहे. एकामेकामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिलकुलच नाही आहे. तर काय बघा, देर इज नो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अमॉंग मॉलिक्युल्स ऑफ गॅस. पण हा पॉईंट पण चुकीचा आहे तसं पाहिलं तरी, कारण गॅसमध्ये थोडं तरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतंच. म्हणजे हा पॉईंट फक्त आयडियल गॅसनीच उभे करणार, हा रिअल गॅसने उभे करणार नाही. मग जर तुम्हाला कोणी क्वेश्चन विचारला व्हॉट इज अन आयडियल गॅस, तर तुम्ही काय म्हणायचं, आयडियल गॅस that is volume of gas molecule is negligible as compared to volume of gas, and second there is no intermolecular force of attraction between gas. तर याला आपण आयडियल गॅस म्हणायचं. आणि नॉन आयडियल गॅसमध्ये काय असतं, थोडंफार फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं आणि थोडंफार व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्युल्स असणारच. आणि इथं एक शेवटचा पॉईंट मी मेन्शन केला आहे, ग्रॅव्हिटी इज निग्लेक्टेड. का ग्रॅव्हिटी निग्लेक्ट करायची? बघा, मी हा चॉक जर असा फेकला तर काही वेळ तो असा ट्रॅव्हल होईल, नंतर तो खाली जाईल. का खाली जाईल? कारण ग्रॅव्हिटी त्याला खाली पूल करते. मी जर हा चॉक फेकला तर काही वेळपुरता तो स्ट्रेट जाईल, नंतर तो खाली जाईल, कारण ग्रॅव्हिटी त्याला काय करते, पूल करते. पण हे गॅसेसचे मॉलिक्युल्स इतके छोटे आणि इतके लाईट असतात का त्याच्यावर ग्रॅव्हिटी वर्क होत नाही. म्हणून इथं एक स्पेशल पॉईंट मेन्शन केला, ग्रॅव्हिटी इज निग्लेक्टेड. ग्रॅव्हिटी जर आपण निग्लेक्ट केली, का ग्रॅव्हिटी निग्लेक्ट करतो आपण? कारण गॅसचे मॉलिक्युल्स खूपच स्मॉल इन साईज आणि खूप लाईट असतात, म्हणून ग्रॅव्हिटी आपण काय करतो, निग्लेक्ट करतो. म्हणून हा 7th आणि 8th पॉईंट इट इज ओनली ओबेड बाय आयडियल गॅस, इट इज नॉट ओबेड बाय रिअल गॅस. समजलं? तर हे होते सगळे पोस्टुलेट्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅस. बुकमध्ये आणखीन काही पोस्टुलेट्स असू शकतात,
पण मी हे मेन पोस्टलेट्स दिले. तर तुम्ही CBSEचं बुक घ्यायचं, त्याच्यात कायनेटिक थिअरी ऑफ गॅस, स्टेट्स ऑफ मॅटर चॅप्टरमध्ये कायनेटिक थिअरी ऑफ गॅस व्यवस्थित रीड करायचं, त्याचे पोस्टलेट्स बघायचे. फक्त तिथं काय दिलं आहे, जास्त एक्सप्लेनेशन दिलं, मी तुम्हाला ते शॉर्टमध्ये इथं लिहून दिले. तर हे नोट डाऊन करायचं. ओके, आता बघा उद्याची टेस्ट आहे बघा, टुमॉरोज टेस्ट. उद्याची टेस्ट काय कशावर असणार आहे? सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. बऱ्याच जणांनी मला क्वेश्चन्स विचारले का सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री कंप्लीट चॅप्टर आहे का हाफ चॅप्टर आहे? असं नसून सम बेसिक कन्सेप्टचं पूर्ण चॅप्टर. आधी फटांगरे सरांनी जे काही शिकवलं असेल आणि मी जे काही शिकवलं असेल त्याच्या बेस्ट तुम्हाला 25 क्वेश्चन्स असणार आहे. या टेस्टमध्ये किती क्वेश्चन्स असणार आहे? 25 क्वेश्चन्स. आणि प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क असणार आहे. प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क असणार आहे. म्हणजे 25 × 4 दॅट इज टेस्ट विल बी ऑफ 100 मार्क्स. टेस्ट विल बी ऑफ 100 मार्क्स. आणि MCQ बेस्ड टेस्ट आहे. आणि आपल्या श्री गणेश ॲपवर ही टेस्ट होणार आहे. आधीच तुमची एक ट्रायल टेस्ट झालेली आहे. सगळ्यांना त्यांचं लॉग इन ID पासवर्ड भेटलेला आहे. ज्याला कोणाला भेटला नसेल त्यांनी पुणेकर सरांना कॉन्टॅक्ट करा. तर ही टेस्ट किती मार्कच्या किती क्वेश्चन्स असणार? 25 क्वेश्चन्स. 25 × 4 100 मार्क्स. पण प्रत्येक एक रॉंग अटेम्प्टला जर तुम्ही रॉंग अटेम्प्ट केला तर -1 मार्क्स होतील. इथं निगेटिव्ह मार्किंग असते. निगेटिव्ह मार्किंग आणि प्रत्येक क्वेश्चन चुकला तर -1 मार्क्स होणार. याचा अर्थ असा नाही का तुम्हाला 25चे 25 क्वेश्चन सॉल्व करायचे. तुम्हाला जे कॉन्फिडंटली येतात तेवढेच क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे. काहींना कॉन्फिडंटली 25 क्वेश्चन्स पण येऊ शकतात. त्यांनी 25 क्वेश्चन सॉल्व करायचे कारण एकच चॅप्टर आहे. आणि आज मी व्हिडिओ छोटा बनवला आहे. उद्या आणखीन एक व्हिडिओ टाकणार आहे आणि तो टेस्ट नंतर तुम्ही बघायचा आहे. कारण प्रिपरेशनला मी टाईम दिले आहे. आणि टेस्ट कधी असणार आहे? 4 ते 5च्या दरम्यान असणार आहे. 4 PM to 5 PM दॅट इज ऑन 11 सप्टेंबर. म्हणजे उद्या ही टेस्ट असणार आहे. आणि ती टेस्ट कोणत्या चॅप्टरवर असणार आहे? सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. आणि MCQ बेस्ड क्वेश्चन टेस्ट असणार आहे. म्हणजे एक MCQ आणि त्याचे 4 ऑप्शन्स दिलेले असतील. तुम्ही ते सॉल्व करून बघायचे आणि त्या 4 पैकी योग्य ऑप्शन टिक करायचा आणि शेवटी काय करायची? ती एक्झाम सबमिट करायची. आणि निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे जिथं तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे ते अटेम्प्ट नाही करायचे. पण एकाच चॅप्टरवर टेस्ट असल्यामुळे जास्तीत जास्त अटेम्प्ट करायचा प्रयत्न करायचा. कारण सुरुवातीला बघा तुम्हाला 1 तास दिला आहे. 4 ते 5 ही टेस्ट असणार आहे. फक्त 25 क्वेश्चन्स आहे. तर व्यवस्थित ही टेस्ट द्यायची. आणि जरी तुम्हाला जर या टेस्टबद्दल काही अडचण असेल तर मला कॉन्टॅक्ट करायचं किंवा पुणेकर सरांना कॉन्टॅक्ट करायचं. तुम्हाला जर लॉग इन ID आणि पासवर्ड भेटला नसेल तर आजच्या आज आणि उद्यापर्यंत ते घ्यायचं आहे आणि टेस्टसाठी प्रिपेअर राहायचं आहे. बाकी काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.